महाकारुणिक सम्यक संबुद्ध आणि भगवंतांनी उद्देश केलेला धम्म आणि त्यांचा श्रावक संघ या तीनही रत्नांना पंचांग प्रणाम। ईश्वरत्न बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि माता रमाई यांना पंचांग प्रणाम। राष्ट्रपिता महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांना त्रिवार पंचांग प्रणाम। आणि ज्या महामानवांनी लोकांचं कल्याण झालं पाहिजे, चांगलं झालं पाहिजे म्हणून आपलं आयुष्य खर्ची केलं, मग ते कोणत्याही जातीपंथ धर्माचे असो, त्या सर्वांना वंदन। या पौर्णिमेच्या दिवशी आपल्या सर्वांना माहीत आहे की याच दिवशी सिद्धार्थ महामायेच्या कुशीमध्ये आले होते। या दिवशी बुद्ध आणि त्यांचा धम्म यामध्ये आपल्या सर्वांना माहीत आहे की बाबासाहेबांनी त्या ठिकाणी नमूद केले आहे की या पौर्णिमेच्या दिवशी त्या शाक्य कुलामध्ये कपिलवस्तूमध्ये हा एक या दिवसाला सण साजरा करायचा होता आणि या दिवशी साज शृंगार करून महामाया तो दिवस साजरा करत होती। आणि याच दिवशी तिने दान वगैरे देऊन या दिवशी राजा शुद्धोधन आणि महामाया यांचा एकांत होतो आणि त्या रात्री ती झोपी जाते। आणि त्या रात्री झोपी गेल्यानंतर तिला एक काय पडते, स्वप्न पडते। आणि स्वप्न काय पडते तर चार महाराजिक देवता, त्याला चतुर महाराजिक देवता म्हटले जाते, ते पलंगासहित चार तिला उचलते आणि हिमालयाच्या पायथ्याशी घेऊन जाते। आणि घेऊन गेल्यानंतर तिला त्यांच्या ज्या काही स्त्रिया असते तिला आंघोळ वगैरे घालून साज शृंगार करून तिला घेऊन येते। आणि त्या ठिकाणी कोण येते स्वप्नामध्ये? सुमेध नावाचे बोधिसत्व येतात। सुमेध नावाचे बोधिसत्व येऊन तिच्यासमोर काय म्हणते, मला या पृथ्वीवर शेवटचा जन्म घ्यायचा आहे, तेव्हा तू माझी माता होशील काय? अशी ते तिला विचारते आणि ते स्मित हास्य करून तिला जाग येते। आणि तिला जाग आल्यानंतर हे असं कसं स्वप्न पडलं, तेव्हा सकाळ जेव्हा होते तेव्हा ती स्वप्न हे राजाला सांगते। राजाला स्वप्न सांगितल्यानंतर याचा अर्थ काय म्हणून त्यावेळेचे जे भविष्यकार प्रचलित असणारे ब्राह्मण होते त्यांना बोलावले जाते। ते ब्राह्मण म्हणजे कौंडिन्य, राम, धन, लखन, याम, व्याम असे त्यांचे नाव आहेत, ते आले होते। आणि त्यांना हा स्वप्नाचा अर्थ काय हे विचारण्यात आलं। तेव्हा त्या 8 ब्राह्मणामध्ये जे 7 ब्राह्मण होते त्यांनी काय म्हटलं, राजा घाबरू नको म्हणे, राजा हा चांगला संदेश आहे, तुला असा पुत्र प्राप्त होईल की या जगामध्ये एक तो संसारात राहिला तर चक्रवर्ती राजा होईल, आणि संसाराचा जर त्याग केला तर तो सम्यक संबुद्ध होईल। परंतु कौंडिन्य, जो कौंडिन्य होता त्यांनी एकच बोट दाखवलं आणि तो काय म्हणतो, निश्चितच हा बुद्ध बनेल, सम्यक संबुद्ध बनेल। आणि हेच कौंडिन्य, जे पंचवर्गीय भिक्षू संघामधील जे कौंडिन्य आहे ते हेच होय, जे पुढं जेव्हा 29व्या वर्षी जेव्हा गृहत्याग केला हा सिद्धार्थांनी, तेव्हा त्याला हे लक्षात आलं की आता सिद्धार्थांनी गृहत्याग केला, तेव्हा हा कौंडिन्य हा 7 ब्राह्मणापैकी, कारण की हा तरुण होता त्यावेळेस जेव्हा सिद्धार्थ जेव्हा स्वप्न सांगत होता, आणि बाकी जे ब्राह्मण होते ते वयोवृद्ध होते, त्यामुळे 29व्या वर्षी हे कोणतेही ब्राह्मण जिवंत राहिले नाही, तेव्हा त्यांचे मुलं होते। तर ह्या मुलाकडे हा जो कौंडिन्य आहे हा मुलाकडे गेला आणि मुलाकडे जाऊन काय म्हणते, हे बघ म्हणते सिद्धार्थाने गृहत्याग केला आणि निश्चितच तो बुद्ध बनेल, तेव्हा आपणही त्याच्यासोबत जाऊन गृहत्याग करू। तेव्हा त्यापैकी 3 ब्राह्मण, 7 पैकी 4 ब्राह्मणांच्या मुलांनी ते ऐकलं आणि 3 नकार दिला। आणि 4 जे होते तेच होते अशोजित, वप्प आणि भद्य आणि महानाम, हे जे 4 होते, आणि एक कौंडिन्य, असे 4 हेच पंचवर्गीय भिक्षू म्हणून सारनाथ येथे 5 पंचवर्गीय ज्यांना धम्मचक्र प्रवर्तित केलं आणि त्यांना धम्म दीक्षा दिली याच दिवशी, तेच पुढं काय झाले, उदयास आले। त्याला माहीत होतं की हा सिद्धार्थ निश्चितच सम्यक संबुद्ध बनल्याशिवाय राहणार नाही। तर अशा प्रकारे ही एक पौर्णिमा ज्याला आपण म्हणतो की याच दिवशी म्हणजे संसारात बुद्धाचा जन्म जे काही महामायाच्या कुशीत आजच आले, आणि आजच्याच दिवशी काय केला, संसारातून गृहत्याग केला 29व्या वर्षी, बरोबर आहे की नाही? याच दिवशी 29व्या वर्षी गृहत्याग केला। कशा निमित्ताने की शाक्य संघामध्ये सिद्धार्थाने जो प्रवेश घेतला होता, नियमावली व्यवस्थित चालू होता, काही काळ व्यवस्थित चाललं, त्याच्यानंतर शाक्य आणि कोलियांचा जो रोहिणी नदीच्या
पाण्याच्या प्रश्नावरून जो वाद निर्माण झाला, त्या वादमध्ये ज्या सभेमध्ये ठरवण्यात आलं की बरेच दिवस झाले हा वाद काही शांततेनं पार पाडत नाही, आता युद्ध केलं पाहिजे असं सभापती आणि संघाच्या मध्ये तिथे ठराव पारित करण्यात आला. परंतु हा सिद्धार्थ उठून उभा होतो आणि काय म्हणतो, विचार विनिमय करून, युद्ध एकाकी करणे काही चांगलं नाही, विचार विनिमय करून जर हा प्रश्न सोडवता येतो तर सोडूया. परंतु सभापती आणि इतर काही लोकांनी म्हटलं की संघाच्या ठरावाच्या विरुद्ध तू हे बोलत आहे, त्यामुळे त्याला देश त्याग, हे सगळं तुम्हाला माहीत आहे, लिहिलेलं पण आहे, त्यामुळे त्याला काय करायचं, तो ठरावाच्या विरुद्ध गेला, त्यामुळे त्याला काय करायचं, गृहत्याग करावा लागला. बाबासाहेब परिचय, बुद्ध आणि त्याच्या धम्मामध्ये परिचय यामध्ये नमूद करतात की 4 प्रश्न आपल्यासमोर मांडतात की काय सिद्धार्थाने शाक्य आणि कोलियाच्या संघर्षावरून गृहत्याग केला, की त्रिपिटकामध्ये ज्या काही गोष्टी नमूद केल्या आहे, जसं सिद्धार्थ रथातून फिरत असताना, चालत असताना त्या नगरीमध्ये त्याला एक म्हातारा, जर्जर असा म्हातारा मनुष्य दिसला आणि त्याला काय विराग उत्पन्न झाला संसाराप्रती, काय यामुळे संसाराचा त्याग केला. दुसरं असं चालता चालता मरणासन्न व्यक्ती दिसला, क्रूज असा मेलेला, दुःखमय असा व्यक्ती, मरण पावलेला, अरे जन्म होतो, हा मेलं म्हणजे दुःख आहे, त्यामुळे त्यामध्ये त्यांना वैराग्य धारण केलं म्हणून त्यांनी संसाराचा त्याग केला. किंवा रोगी माणूस, रोगी जर्जर असा रोगी पडलेला दुःखमय व्यक्ती पाहून, त्याला ह्या पीडा असलेला पाहून त्यांना ह्या संसाराप्रती विराग उत्पन्न झाला, म्हणून तर काय संसाराचा त्याग केला. तर हे जे काही, हा पहिला प्रश्न बाबासाहेबांनी त्या ग्रंथामध्ये परिचयामध्ये नमूद केला आणि वाचकांना हे सांगितलं की तुम्हाला हे प्रश्न काय करतील, चेतना निर्माण करतील, बरोबर आहे की नाही, चेतना निर्माण करतील. तर हे प्रश्न जे काही आहे ते बुद्धाने त्याच्या धम्मामध्ये वाचल्यानंतर आपल्याला दिसून येतात आणि त्याचा निकष काय केला पाहिजे, आपणच लावला पाहिजे की काय या गोष्टीमुळे त्यांनी संसाराचा त्याग केला, की शाक्य आणि कोलियांच्या संघर्षावरून त्यांना जो वाद आणि त्यांना जो देश त्याग करण्याची जी पाळी आली यामुळे त्यांनी केला. तर ह्या 29व्या वर्षी त्यांनी काय केलं, महाभिनिष्क्रमण केलं. त्याला काय म्हणतात, निष्कर्म्य म्हणतात, महाभिनिष्क्रमण करतात, संसाराचा त्याग करणं काय म्हणतात. त्यावेळेस जेव्हा ते त्याग करतात तेव्हा महानाम त्याला काय करतात, त्यांना साजेचे असे, जे संन्यासी लोकांना जे साजेचे असे कपडे वस्त्र देतात आणि भिक्षापात्र देतात आणि म्हणतात, बाबासाहेबांनी त्यामध्ये लिहून ठेवलं, किती चांगलं वाक्य आहे, लोक त्याची आठवण करतात. कशी आठवण करतात, अरे हाच तो शाक्य कुलातील कुलोत्पन्न, जो राजाच्या घरी जन्म पावलेला, शरीराने दृढ असा व्यक्तित्व, चांगलं व्यक्तित्व आणि शरीराने सुंदर असलेला, त्याने संसाराचा त्याग केला. संसाराचा त्याग कशासाठी, तो लोकांचं कल्याण झालं पाहिजे, ह्या जगामध्ये युद्ध नाही झालं पाहिजे म्हणून स्वकीयांशी लढला आणि लोकांच्या कल्याणासाठी स्वइच्छेने गृहत्याग केला. अशी लोक त्याची काय करतात, प्रशंसा करतात. असा हा याच दिवशी काय केला, गृहत्याग केला. हे आपल्या सगळ्यांना माहीत आहे, बरोबर आहे की नाही. त्याच्यानंतर वर्षवास, या वर्षवास आजच्या दिवसापासून वर्षवास सुरू होतो. तर जेतवनामध्ये राजगृहामध्ये भगवंत असताना काय झालं, धम्मचक्र प्रवर्तित झालं, भिक्षू झाले, अहर्त झाले, भगवंतांनी उपदेश दिला, चरक भिक्कवे चारिका बहुजन हिताय बहुजन हिताय, देसत भिक्कवे धम्म आदि कल्याण मध्य कल्याण पर्यवसान कल्याण. काय म्हणतात भगवंत, भिक्षूंनो विहार करा आणि चारिका करत राहा, एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जात राहा आणि माझ्या धम्माचा प्रसार आणि प्रचार करा, जो सुरुवातीला आहे कल्याणकारी आहे, मध्यातही कल्याणकारी आहे आणि शेवटीही कल्याणकारक आहे, अशा धम्माचा प्रचार आणि प्रसार करा. मग भिक्षू काय करायचे, पावसाळा असो, हिवाळा असो, उन्हाळा असो, आपले चारिका करायचे आणि धम्माचा उपदेश करण्याकरता फिरत राहायचे, चारिका करत राहायचे, चरक भिक्कवे चारी, हे चालू राहायचं. मग काय झालं, राजगृहामध्ये तथागत तिथे असताना काही लोकांनी काय केलं, अरे हे श्रमणांचे, शाक्य श्रमणांचे हे जे भिक्षू आहे हे पावसाळ्यात काय करतात, हिरवा गवत आहे त्याला तुडवीत जातात, शेतामध्ये तृण उगवत आहे त्याला तुडवीत नेतात, जे काही प्राणी यामध्ये, यावेळेस प्राणी येतात ना बाहेर, लहान लहान सूक्ष्म असे, यांना पण तुडवीत जात आहे. ज्यांचा धर्म काही कल्याणकारक नाही असे काही मताचे जे लोक आहेत ते तरी सुद्धा या पावसाळ्याच्या दिवशी एकाच ठिकाणी थांबतात, निवास करतात. परंतु हे जे भिक्षू आहे, जे तथागतांचे भिक्षू आहे, हे पावसाळ्यात सुद्धा जातात. त्यांनी हे पीडा उत्पन्न झाली आणि भिक्षूंना हे समजलं की लोक हे आपल्याला म्हणत आहे, तेव्हा ही गोष्ट भगवंताकडे
कोण घेऊन गेलं? भिक्षू संघ घेऊन गेला की लोक आपल्याप्रती तथागता आपल्याप्रती असं म्हणत आहे. तेव्हा भगवंताने काय केला? तेव्हा विनय लावून दिला. नियम कधी कधी बनले, जे काही 227 नियम जे काही बनले किंवा 311 जे काही भिक्षुनी करता नियम बनले ते कसे बनले? एखाद्या उपासकाने म्हणा किंवा एखाद्या भिक्षूने कोणाची तरी तक्रार आणावी आणि त्यावर काय करावे? भगवंतांनी काय करावे? नियम करावे. बरोबर आहे की नाही? असेच नियम झाले की नाही? असे नियम झाले. तेव्हा तथागतांनी भिक्षूंनो मी तुम्हाला काय करतो? आदेश देतो, उपदेश देतो की वर्षवास धारण करण्याची. आजच्या दिवसापासून वर्षवास म्हणजे जो काही आषाढ पौर्णिमेपासून ते अश्विन पौर्णिमेपर्यंत हा वर्षवास करण्याची मी तुम्हाला काय करतो? अनुमती देतो आणि तुम्हीही इतरांप्रमाणे एकाच ठिकाणी वर्षवास करावा. या 3 महिन्याच्या कालखंडामध्ये या ठिकाणी राहून चारिका न करता किंवा फिरत न जाता एकाच ठिकाणी थांबावे, असा हा काय केला? भगवंतांनी उपदेश दिला. म्हणून आजच्या दिवसापासून वर्षवास केल्या जाते. ज्याही काही देशामध्ये जिथे जिथे बौद्ध आहे त्या ठिकाणी बौद्ध परंपरेनुसार सर्व भिक्षू ज्या ठिकाणी विहार आहे त्या ठिकाणी जातात आणि त्या ठिकाणी 3 महिन्याचा वर्षवास करतात. आणि या वर्षवासामध्ये काय उपासकांनी काय केलं पाहिजे? उपसताचं धारण केलं पाहिजे त्यांच्यासोबत वर्षवासामध्ये. त्या वर्षवासामध्ये ज्या ज्या ठिकाणी भिक्षू आहे त्या त्या ठिकाणी तिथे जाऊन त्यांचा धम्माचा उपदेश ग्रहण केला पाहिजे. कालेन धम्म श्रवण येतन मंगल उत्तम. बरोबर आहे? भगवंत काय म्हणतात? धम्माचा उपदेश ग्रहण करणं हे मानवा तुमच्यासाठी काय मंगल असं आहे. त्यामुळे या मंगल धम्माचं श्रवण करण्याकरता आपण त्या ठिकाणी गेलं पाहिजे, धम्माचा उपदेश केला पाहिजे. आणि या वर्षवासाच्या निमित्ताने आपला संकल्प असला पाहिजे. सब्ब दुःख निसरण, सर्व दुःखाच्या नाशासाठी निब्बाण सच्च कर्मित थाय. कायच्यासाठी? निर्वाणाच्या साक्षात्कारासाठी, दुःखाच्या नाशासाठी आणि निर्वाणाच्या साक्षात्कारासाठी. फक्त आणि फक्त निर्वाणाच्या साक्षात्कारासाठी संकल्प असला पाहिजे का मी जे काही हे शिलाचं व्रत धारण करत आहे, मी जे काही त्रिशरणाप्रती श्रद्धावान बनली आहे, त्रिशरणाला मी शरण गेली आहे, या पुण्य प्रतापाने मला काय हो? निर्वाणाचा साक्षात्कार हो आणि मी दुःखातून मुक्त हो, हा आपला संकल्प असला पाहिजे. आणि बघा, या उपसत धारण करा, उपसत करा. आपण नेहमी वर्षवास सोडून द्या. पौर्णिमा असो, अष्टमी असो की अमावास्या असो, उपसताचं धारण म्हणजे 5 शिला व्यतिरिक्त 3 शिल, अतिरिक्त 3 शिल घेऊन 8 शिलाचं काय केलं पाहिजे? धारण केले पाहिजे 3 शिल. आणि जीवन यापन त्या दिवशी यानुसार केलं पाहिजे. परंतु हा वर्षवास लागला तर कोणी कोणी काय करतात? 3 महिने अष्टशिलाचं पालन करतात. 3 महिने वर्षवासामध्ये 8 उपसताचं उपसत धारण करतात आणि ते संकल्प करून पूर्णत्वास नेतात. मग आपणही काय करायचं? ज्यांना शक्य होते त्यांनी 3 महिने उपसत धारण करायला पाहिजे आणि ज्यांना नाही शक्य होत त्यांनी केवळ मात्र वर्षवासाच्या निमित्ताने पौर्णिमा असो, अमावास्या असो, अष्टमी असो हे धारण केलं पाहिजे की नाही केलं पाहिजे आणि संकल्प केला पाहिजे. तर उपसताचं व्रत तुम्हाला माहीतच आहे. विशाखा माता, मिगार माता विशाखा माता कुठं गेली होती? पूर्वाराम विहारामध्ये सकाळी सकाळी गेली होती आणि साज शृंगार करून व्यवस्थित नीटनेटके कपडे घालून ती काय केली होती? गेली होती भगवंताकडे गेली होती. आणि भगवंत तिला विचारते, विशाखा म्हणते तू आज सकाळी सकाळी म्हणते आली म्हणते, काय बरं कारण आहे म्हणते? मी म्हणते आज उपसत केला म्हणते. काय म्हणते विशाखेला? मी म्हणते आज उपसत केला म्हणते. तथागता म्हणते तुला माहित आहे? हो म्हणते. तर उपसत त्यावेळेस उपसताचं सांगते. भगवंत म्हणतात 3 प्रकारचे उपसत असतात. एक असते गोपालक उपासक. गोपालक उपासक म्हणजे एखादा व्यक्ती काय करते? गुराखी जंगलात जाते, ढोरायला घेऊन जाते, त्याला चारा देते, त्याला पाणी देते आणि संध्याकाळी आणून मालकाच्या घरी आणून बांधून ठेवते. मग अजून तो संध्याकाळी विचार काय करते? अरे आज आपण गाईला, त्या ढोरांना इथं नेलं होतं, इथं द्यायला चारलं, इथं द्यायला पाणी पाजलं, उद्या मी इथं घेऊन जाईन, इथं चारीन, इथं पाजेन. म्हणजे त्याच्या चित्तामध्ये काय आहे? आज मी हे खाल्लं उद्या ते खाणार, आज मी हे खाल्लं उद्या ते खाणार. म्हणजे हा उपवास कसा असते? उपवास तर करते आणि चित्तात काय असते? आज मला हे खायचं आहे, हे खायचं आहे. हा काही आपल्या कामाचा उपास नाही, यानं काही आपलं मंगल होत नाही, यानं काही आपलं चांगलं होत नाही. म्हणून हा उपास चांगला आहे काय? हा उपवास चांगला नाही आहे. हाय दुसरा काय? निर्गंधांचा असते. निर्गंध काय करतात? ते जेवतच नाही, ते पायीच चालन. ते एक असा निर्धार करतात की ज्या रस्त्यानं आपण चाललो त्या रस्त्यानं प्राणी मेले नाही पाहिजे. कोणी ते विचार धारण करतात. कोणी पूर्व दिशेला असो, दक्षिण दिशेला असो, उत्तर दिशेला असो, पश्चिम दिशेला असो, कोणत्याही दिशेने चालत असताना प्राण्यावर दया करतात. कोणी नाही करत. आणि
ते अशी धारणा करतात का मी कोणापासूनच नाही आलो, कोणापासून आलो, मी नाही, माझा नाही, म्हणजे ते असे काय अशी धारणा उत्पन्न करतात, ते स्थायित्वाची धारणा निर्माण करतात कधी कधी. त्यामुळे हाय उपवासात कडेकोट दिवसभर नाही खाल्लं, हाय उपवास चांगला आहे काय? हाय नाही, हाय आपल्यासाठी चांगला नाही, हाय निर्गंधांचा जो असतो उपास तोही नाही. तर आर्य उपास त्याला श्रेष्ठ उपास म्हणतात. त्याला काय म्हणतात? तर काय केलं पाहिजे? या दिवशी सकाळी आपण आपल्या घरी मस्त आंघोळ वगैरे काढून सिंपल आपले कपडे घालून तथागतांना वंदन केली पाहिजे, वंदना केली पाहिजे. काय केलं पाहिजे? 3 रत्नाप्रती श्रद्धावान झालो पाहिजे. कोण्या रत्नाप्रती? बुद्धाप्रती झालो पाहिजे. तर बुद्धाप्रती श्रद्धावान होणे म्हणजे काय? तर बुद्धाच्या 9 गुणाचं आपण काय केलं पाहिजे? स्मरण केलं पाहिजे. सो भगवान सम्मा संबुद्धो विद्याचरण संपन्नो सुगतो लोक विद्वानुत्तरो पुरीस धम्म सारथी सस्ता देव मनुष्यानं बुद्धो भगवाती. यांचं आपण काय केलं पाहिजे? स्मरण केलं पाहिजे. भगवान बुद्ध अर्थ आहे, सम्यक संबुद्ध आहे, विद्या आणि आचरणाने परिपूर्ण आहे. ते लोकविदू आहे, लोकांचे जाणकार आहे, सर्वश्रेष्ठ आहे, अनुत्तरो नमनशील पुरुषांचे सारथी आहे, ते भगवान आहे. राग, द्वेष, मोह यावर त्यांनी विजय मिळवलेला आहे, असे ते भगवान आहे. अशा 9 गुणांचं त्यांचं काय केलं पाहिजे? स्मरण केलं पाहिजे. त्यानंतर विशाखा धम्माचं स्मरण केलं पाहिजे. स्वाखातो भगवता धम्मो संदिष्टिको अकालिको येई बसिको ओपनायको पचतंग वेदित भोविती. जो धम्म माझा सुव्याख्यात आहे, इथेच या आणि पहा म्हणणारा आहे, अकालिको नाही, याच वेळी जो संदिष्टिको आहे इथेच दर्शन देणारा आहे, या आणि पहा म्हणणारा आहे, विद्वानजनांना अनुभूती घेणारा आहे. अशा माझ्या धम्माच्या 6 गुणाचं स्मरण केलं पाहिजे. संघाचं स्मरण केलं पाहिजे. आहुन्यो, पाहुन्यो, दखन्यो माझा संघ, श्रावक संघो, जो सुमार्गावर आरूढ आहे, उचित मार्गावर आरूढ आहे, न्यायाच्या मार्गावर आरूढ आहे, सरळ मार्गावर आरूढ आहे, जो असा श्रावक संघ आहे, जो घरी आणण्यास योग्य आहे, पाहुणचार करण्यास योग्य आहे, दान देण्यास योग्य आहे, आणि अनुत्तरं पुण्यं खेतन लोकसाती पुण्य त्याच ठिकाणी पुण्य प्राप्त करणारा असा श्रावक संघ, त्यांचं स्मरण केलं पाहिजे याच दिवशी. त्यानंतर देवता गुणाला जे लोक जाते, जे रूप लोकात आहे, देव लोकात आहे, असे जे या लोकांतून मरून जे काही सत्कर्म करतात, ते सत्कर्म करून जे देवता गतीत जातात, त्यांच्या गुणाचं स्मरण केलं पाहिजे. शिलाचं स्मरण केलं पाहिजे. कोणत्या शिलाचं? अरे मी आज कोणतं शील घेतलं? मी हिंसा करणार नाही, हिंसा केली नाही पाहिजे, जाणून बुजून कोणाला मारणार नाही, हे माझं शील असलं पाहिजे. मी त्याच्यानंतर काय केलं पाहिजे? मी खोटं बोलणार नाही, याचं शील मी धारण केलं. मी खोटं बोलणार नाही, मी चोरी करणार नाही, कोणतीही जाणून बुजून असलेली कोणाची वस्तू जी माझी मालकीची वस्तू नाही ती मी घेणार नाही, दुसऱ्याची वस्तू मी घेणार नाही, याचं मी शीलाचं धारण, याचं स्मरण केलं पाहिजे. मी व्यभिचार करणार नाही, याचं मी स्मरण केलं पाहिजे. मी आज कोणतंही व्यसन करणार नाही, कोणताही मला नशा याच्यापासून मी त्याग करीन, या 5 शिलाचं स्मरण केलं पाहिजे. त्याच्यानंतर मी विकाल भोजनार, मी एकच वेळी आज जेवण करणार, मी याचं शिलाचं व्रत धारण करणार. नच गीत वादित विसुगंध माला विलेपन धारण, मी नाच गाणं, सिनेमा, तमाशे किंवा मोबाईलमध्ये हे चित्रीकरण जे काही दिसते, हेही मी नाटक असो, सिनेमा असो, तमाशे असो, हे मी आज पाहणार नाही. मी टीव्हीच पाहणार नाही. आज मोबाईलमध्ये जे माझ्या कामाचं आहे, जे माझे महत्त्वाचे मेसेज आहेत तेवढेच पाहिन, बाकी मी त्याच्यामध्ये जे काही मी त्याच्यामध्ये गुंतून जाईल, त्याच्यामध्ये असं कोणतंही त्याच्यामध्ये पाहणार नाही. हे मी काय केलं पाहिजे? या व्रताचं मी धारण केलं पाहिजे. आणि त्याचं मी काय केलं पाहिजे? दिवसभर स्मरण केलं पाहिजे. मोठे मोठे उच्चासयन, महासयन यांच्यावर मी झोपणार नाही. ते श्रमण कसे झोपतात, जे काही अशी जशी काही सतरंजी आहे, हे आहे किंवा आपली तळ आहे, त्या ठिकाणी मी आसन, पूर्वेकडे माझं तोंड असलं, उत्तरेकडे तोंड असलं पाहिजे आणि दक्षिणेकडे पाय असला पाहिजे, अशा अवस्थेत मी झोपीन. अशा ह्या 8 शिलाचं व्रत जर धारण केलं, महान असं फलदायी आहे. काय म्हणते विशाखाले? या 8 शिलाचं धारण केल्याने महान असं फल मिळतात. आणि या दिवशी सकाळी आपण मैत्री भावना केली पाहिजे. किती मंगल 5 मिनिटं का असे ना आपण मंगल मैत्रीचं ध्यान केलं, विश्वाप्रती, समस्त विश्वाच्या प्रती आपण काय केलं त्या दिवशी? काय आपल्या मनात चित्तामध्ये आपला द्वेष होता काय? आपण नाही, आपल्या चित्ताले पसरून टाकलं आणि विश्वाभोवती पसरून टाकलं आणि सत्व प्रति आपण काय केली? मंगल कामना केली. भगवंत म्हणतात मैत्रीची थोडीशी जरी मैत्री भावना केली ती महान अशी फलदायी असते. इतकी महान असते का त्याचं पुण्याचं त्याचं मोजमाप होत नाही. इतके करोडो, इतके अब्ज तुम्ही पुण्य धारण केलं असं होत नाही, त्याची गणना केली नाही, केल्या जात नाही. इतकं मोठं मैत्रीचं फल असते.
म्हणून मैत्रीची भावना केली पाहिजे. मैत्री केली तर द्वेषातून मुक्त होतो, अहंकारापासून मुक्त होतो, ईर्ष्या निर्माण होत नाही, त्याच्याप्रती मंगल कामना आपली इच्छा निर्माण होते. हे आपण दिवसभर केलं पाहिजे. यामुळे जेव्हा आपण असं करतो तेव्हा तो दिवस आपला सुखाचा जातो. सुखाचा दिवस गेल्यामुळे भविष्यामध्ये आपण काय करतो, पाथेय घेऊन जातो, शिदुरी घेऊन जातो. कशाची? पुण्यकर्माची शिदुरी घेऊन जातो. जीवनामध्ये दररोज आपण काम करतो, सर्व्हिस करतो, ड्युटी करतो, व्यवसाय करतो, घरकाम करतो. हे काम करत असताना त्या कामामध्ये व्यस्त होऊन जातो, या कामाकडे दुर्लक्ष होऊन जातो. त्यामुळे आज चित्तामध्ये हे स्मरण करून तो आपण दिवस काय केला पाहिजे, घालवला पाहिजे. हा दिवस जेव्हा आपण असा शुद्ध अंतकरणाने जेव्हा घालवतो तेव्हा एका दिवसाचं किती फलदायी, आपण किती पुण्य कमावतो विचार करा. महान असं पुण्य आपण अर्जित करतो. या पौर्णिमेला आपले सर्व संकल्प पूर्णत्वात जावो आणि जे काही आजपर्यंत ज्या काही गोष्टी झाल्या किंवा कळत नकळत होत असल्या त्या गोष्टी पुन्हा कधी होणार नाही असा पुन्हा संकल्प मनामध्ये निर्माण करून, पुन्हा नवचैतन्य निर्माण करून आजच्या ह्या वर्षवासाच्या सुरुवातीला आणि सकाळी सुरुवात करत आहे ते आपले पूर्णत्वास गेले पाहिजे असा संकल्प प्रत्येकाने करून आज वर्षवासाच्या निमित्तानं आज आपण या ठिकाणी जमलो आणि वर्षवासाचं महत्त्व आणि ते आपण समजून घेतलं आणि माझे 2 शब्द आपण ऐकून घेतले त्याबद्दल मी सर्वांना धन्यवाद देतो आणि माझ्या शांतचित्ताने ऐकलेल्या धम्मप्रवचनाला मी इथेच थांबवतो. पुन्हा तुम्हाला वर्षवासाच्या खूप खूप शुभेच्छा देतो आणि आपले सर्व संकल्प कुशल संकल्प पूर्णत्वात जावो अशी इच्छा व्यक्त करतो. सर्वांना जय भीम.